पुणे नाशिक सेमी हायस्पीड मार्गात कोणताही बदल करू नका, आधीच्या मूळ मार्गाप्रमाणेच काम सुरू करा, यासाठी अनेक तालुक्यांमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। हा मार्ग नेमका काय आहे आणि त्यात काय बदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत, पाहूया। नाशिक ते पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात कोणताही बदल करू नका म्हणून ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन झालं। सिन्नरमध्ये आमदार सत्यजित तांबेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं। काही काळ पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली। त्यानंतर पोलिसांनी बळाचा प्रयोग करून आंदोलकांना ताब्यात घेतलं। एकूण 16,000 कोटींचा हा रेल्वे प्रकल्प आहे। याद्वारे पुणे आणि नाशिक सेमी हायस्पीड ट्रेननं जोडलं जाणार आहे। या प्रकल्पाचा या आधीचा मूळ मार्ग हा पुणे, चाकण, राजगुरुनगर, मनसर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक असा होता। पण पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील जागतिक दर्जाच्या GMRT दुर्बिणीला यापासून धोका होऊ शकतो, म्हणून मार्गाचं आता नाशिक, शिर्डी, पुणतांबा आणि अहिल्यानगर, चाकण अशा पर्यायी रस्त्यांसाठी सर्वेक्षण सुरू झालंय। त्यामुळे पुण्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि अहिल्यानगरमधील संगमनेर तर नाशिकमधील सिन्नर ही ठिकाणं मार्गातून रद्द होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या भागामध्ये तीव्र आंदोलनं सुरू झाली आहेत। आम्ही विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोकसभेमध्ये आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी आवाज उठवलेला आहे। आम्ही केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पण भेटलेलो आहे। आता आमची एवढीच मागणी आहे का जी कमिटी नेमलेली आहे तिने 60 दिवसात अहवाल दिला पाहिजे। तिला कुठल्या पद्धतीत मुदतवाढ देता कामा नये। हे जन आंदोलन आहे, हे थांबणार नाही जोपर्यंत नाशिक पुणे रेल्वे सरळ मार्गाने जात नाही। हे चक्काजाम आंदोलन का करतात मला खरं कोड आहे, कारण शेवटी नाशिक पुणे रेल्वे झाली पाहिजे ही सगळ्यांची मागणी होती आणि रेल्वे विभागानं त्या नारायणगावच्या अर्थ स्टेशनचा कारण पुढे करत फिजिबल नाही म्हणून सांगत होते। मी स्वतः त्यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवांना भेटलो होतो। तर आपल्याला काही 22 किलोमीटर काही बाजूला देता येईल का, काही टनलिंग करता येईल का। पण मला आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं खरं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी त्यामध्ये स्वतः पुढाकार घेतला आणि रेल्वे मंत्रालयाला त्यांनी आता कन्व्हिन्स केलेलं आहे आणि एक नामवंत शास्त्रज्ञ आपले डॉक्टर काकोडकर साहेब यांची आता आदेशकाली एक समिती गठीत केली आहे। पुण्यातल्या चाकण, राजगुरुनगर, मनसर आणि नारायणगाव फाटा या भागातही विविध पक्षांनी मिळून रेल्वे मार्गात बदल नको म्हणून आंदोलन केली। विशेष म्हणजे सत्तेत असूनही अजित पवार गटाचे आमदार दिलीप वळसे पाटील या मार्गावरून त्यांच्याच सरकारला इशारा देत आहेत। शेतमाल, फळभाज्या, फळं या सगळ्या वस्तू शिर्डीच्या विमानतळापर्यंत आणि विमानाने परदेशामध्ये पाठवण्याच्या दृष्टिकोनातून ही रेल्वे फार महत्त्वाची होती। वेळ प्रसंगी आज आम्ही सगळ्या पक्षांच्या वतीनं हे आंदोलन आयोजित केलेलं होतं। सर्व पक्ष सामील झाले याच्यामध्ये आणि त्याच्यामधून केंद्र सरकारला जनतेच्या भावना कळायला पाहिजे म्हणून आपण हा जो लढा आहे हा लढा या पुढच्या काळामध्ये देखील असाच आपण चालू ठेवणार आहोत आणि त्याच्यासाठी सर्व नागरिकांनी, बांधवांनी सहकार्य करावं। एवढंच नाही तर बँकेनं सुद्धा 60% कर्जाला मान्यता दिलेली आहे। एवढंच पूर्णपणे महाराष्ट्र शासनानं आपला वाटा सुद्धा मान्य केला आहे। त्यातले 1000 कोटी रुपये त्यांनी दिलेत। 650 कोटी रुपये तर पूर्णपणे शेतकऱ्यांना वाटले गेलेले आहेत। हा सरळ मार्ग आहे ना, असं असताना वेगळा दिशाभूल करणारा मार्ग आम्हाला दाखवला जातो व अत्यंत दुर्दैवी आहे। मला ज्यांनी हा मार्ग हस्तक्षेप करून बदललाय त्यांना आव्हान करायचं आहे की त्यांनी त्यांची राजकीय भूमिका बदलून घ्यावी, जनभावना समजून घ्यावी। आज आम्ही रस्ते अडवलेत, उद्या मंत्र्यांना आणि याला जबाबदार असणाऱ्या लोकप्रतिनिधींना अडवण्याची भूमिका जर आम्ही घेतली तर त्याबद्दल मग कोणी राग मांडण्याचं काही कारण नाही। या सगळ्या प्रदेशात जर ही रेल्वे गेली नाही तर तुम्हाला पाय ठेवू देणार नाही रस्त्यावर, अशा प्रकारचं जनआंदोलन उभं राहील। दरम्यान सरकारनं जर मूळ रेल्वे मार्गामध्ये बदल केला तर यापुढे जनआंदोलन उभं करू असा इशारा खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर आणि सिन्नरमधील लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय लोकांनी दिलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.